नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। माझ्या बांधवांनो, मला माहिती आहे की तुम्ही तलाठी होण्याचं स्वप्न वरशी बाळगून कामाला लागलेले आहात। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वाधिक सरळ सेवेची परीक्षा देणारा जो काही वर्ग आहे तो तलाठीचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुठेतरी सध्या जाहिरात येणार थोडंफार मन अस्वस्थ असेल आणि अस्वस्थ असणारच। त्याला कारणच असे की गेल्या 6 महिन्यापासून सध्या वातावरण चालू आहे की तलाठी पदभरती येणार, तलाठी पदभरती येणार, तलाठी पदभरती येणार, पण तलाठी पदभरती काय यायला तयार नाही। पण काळजी करू नका, काळजी करू नका, लवकरात लवकर तलाठीची पदभरती निघेल। ही आचारसंहिता संपल्यानंतर हा आपला शब्द आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये अजून प्रश्न आहेत की परीक्षा कोणी घेईल, एमपीएससी घेऊ, टीसीएस घेऊ, परीक्षा कुणीही घेऊ, जर तलाठी फॅक्टरी हा प्लॅटफॉर्म आपल्या सोबत असेल तर तुमची योग्य दिशा, योग्य मार्गक्रम आणि पारदर्शकता अभ्यासामधील ही प्रामाणिकपणे असणार आहे। कारण हा जो शिकवणारा जो स्टाफ आहे, तुम्हाला जो मोटिवेट करणारा स्टाफ आहे, तुम्हाला जो अभ्यासामध्ये योग्य दिशा दाखवणारा जो स्टाफ आहे, तो खरोखर रणांगणामध्ये उतरून या ठिकाणी प्रयत्न करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या बॅचचे विद्यार्थी या ठिकाणी सक्सेस झाले पाहिजेत असा विडा उचललेला बाळासाहेब शिंदे सरांचा हा तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म आपल्या सेवेत आहे। काळजी करू नका, मनामध्ये दडपण राहू देऊ नका, कारण आम्ही आपल्या सोबत आहोत। शेवटपर्यंत काळजी करण्याचं कारण नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, मग आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत? तलाठी परीक्षेत हमखास यश मिळवण्यासाठी एक पंचसूत्री कार्यक्रम या ठिकाणी मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आपण अभ्यास करत असताना कुठेतरी आपल्याला मनामध्ये एक भीतीचं वातावरण असतं आणि या भीतीच्या दडपणाखाली जगणारा माझा हा विद्यार्थी या ठिकाणी कुठेतरी आम्हाला त्याचं एक बर्डन, त्याच्यावरती असलेला दबाव आणि अभ्यासाबद्दल असलेली भीती या ठिकाणी सुलभ आणि सहज करून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही या प्लॅटफॉर्मवरून करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना अडचणी सगळ्यांना असतात, पण अडचणीवर मात करत जाणं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेतरी डोंगर उचलून डोंगर एका जागी आपण अचानक घेऊन जाऊ शकत नाही, पण त्याचा एक कण 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 काढून या ठिकाणी तो साचून या ठिकाणी डोंगर सुद्धा आपण रिकाम करू शकत असतो। पण त्याकरता संयम असावा, त्याकरता कन्सिस्टन्सी असावं, त्याकरता सातत्य असावं लागतं, त्याकरता दृढ आत्मविश्वास असावा लागतो आणि तो माझ्या या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरण्याचं काम या ठिकाणी मी स्वप्नील भंडारे या ठिकाणी करत असतो। लक्षात ठेवा, आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला मागे यायचं नाही, कारण मागं वळून पाहणारा हा आपला विद्यार्थी जर असेल तर तो आयुष्यात कधी यशस्वी होणार नाही। विद्यार्थ्यांनो, मागं वळून जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला एक सांगेल, मागचा इतिहास बघा की आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे की नाही, आपण जे ध्येय ठरवलंय त्याच्याशी प्रामाणिक आहोत की नाही, तो आरसा या ठिकाणी मागं वळून पाहिल्यानंतर त्याचा विचार केला पाहिजे। त्यावरती तुमचं यश अवलंबून आहे, नाहीतर फक्त गोकमपट्टी करायची, पुढे चालायचं। दिशा कुठे आहे, मग दिशाहीन व्हायचं नाही, आपली जी दिशा आहे ती चुकवायची नाही, आपण कुठे भरकटलं नाही पाहिजे, त्यावरती लक्ष केंद्रित करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। मग पंचसूत्री कार्यक्रम मी तुमच्या समोर घेऊन येत असताना कुठेतरी माझ्या मनालाही वाटतं की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मन लावून अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या कष्टाला फळ मिळालं पाहिजे, त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालं पाहिजे, त्यांच्या डोळ्यातली आनंद अश्रू पाहण्याचं भाग्य त्या पुत्रामध्ये, त्या कन्येमध्ये ते आलं पाहिजे आणि तो क्षण तुमच्या आयुष्यामध्ये यावा म्हणून मी हा पंचसूत्री कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तो तुम्ही फॉलो करावा, त्याचा पाठलाग करावा असं मला वाटतं। आत्मीयतेनं तळमळतेनं मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहा, तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक राहा। यश दूर नाही, परीक्षा अवघड नाहीये, प्रश्न अवघड नाहीत, त्याला सोपं करण्याचं काम, त्याला सहज करण्याचं काम आपण करायचंय आणि जे ते सहज होते ते आपलंच करायचंय, जे आपलंच आहे त्यावरती मनापासून प्रेम करायचंय, त्यावरती कुठेतरी एकदा आपलं मन या ठिकाणी प्रत्यक्ष गुंतवलं तर त्या ठिकाणी ते हे होत नाही। विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदांची आज जयंती आणि स्वामी विवेकानंद असं सांगतात की तुम्ही जी मनामध्ये एखादी गोष्ट तुम्ही कल्पलेली आहे, तुम्ही कल्पना केलेली आहे, तर रात्रंदिवस त्याच्याविषयी तुम्ही विचार करा,
तुमचं मन, तुमचं तन, तुमचं धन पूर्णपणे कार्यक्षमतेने त्याचा पाठलाग करा. वेळ ही सर्वांच्या आयुष्यामध्ये भरपूर आहे असं समजून चालायचं नाही. आपल्याला आपल्या ठरवलेल्या वेळेमध्ये हे काम पूर्ण करायचंय. तुमचं प्रत्येक क्षण त्या ठिकाणी तुम्ही कल्पलेल्या गोष्टीसाठी लावायचा आहे. तुमचा शरीराचा प्रत्येक अणु रेणू हे सर्व गोष्टीमध्ये तुम्ही कल्पलेली जी काही गोष्ट आहे ती पूर्णपणे अंगभूत करायची, पूर्णपणे त्याच्यामध्ये सत्तेमध्ये उतरवायचे, त्याच्याच पाठलाग करायचा आहे, त्याचाच पाठलाग करायचा आहे. जिद्दीनं, चिकाटीनं आणि सातत्यानं, आत्मविश्वासानं त्याचाच पाठलाग करायचा आहे. ती गोष्ट तुम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही असं स्वामी विवेकानंद सांगतायत. म्हणून तुम्हाला मी आज या जयंतीनिमित्त त्यांना माझा मानाचा त्रिवार मानाचा मुजरा विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली आता. आणि आता आपण बघूया हा पंचसूत्री कार्यक्रम कशा पद्धतीने आहे. तुमच्यासाठी छान सुंदर असं या ठिकाणी मी जो काही सिलेबस आहे तलाठीचा तो या ठिकाणी रेखाटलेला आहे. हा सिलेबस रेखाटत असताना मला एक गोष्ट सांगायची आहे की सामान्य ज्ञानला जर 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी तर सामान्य ज्ञान, त्यानंतर मराठीला सेम आहे, इंग्रजीला सेम आहे, अंकगणित बुद्धिमत्तेला सेम आहे. परंतु यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कुठं फोकस करायचा आहे की जो विषय आपला या ठिकाणी कमजोर आहे, आपण ज्या विषयामध्ये पाठीमागे राहतोय त्या विषयावरती जास्त फोकस करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 25 पैकी 24 प्रश्न तुमच्या बरोबर आणायचे. ज्या विषयामध्ये आपण पारंगत आहोत तो विषयाला 25 पैकी 25 मार्क आलेच पाहिजेत. मग त्यासाठी काय करायचं ते पण मी पुढे जाऊन सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान आहे, बघा इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, अंकगणित बुद्धिमत्तामध्ये तुमचा हा विषय सब्जेक्ट तोंडपाठ करायचा आहे. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व होत असताना आपण आपल्या प्रामाणिकपणाशी ही गद्दारी करायची नाही, प्रामाणिकपणाशी गद्दारी करायची नाही. एकूण 200 गुण आहेत. 200 गुणांपैकी तुम्हाला तलाठी व्हायचं असेल तर 180 प्लस गुण तुम्हाला मिळवणं हे काळाची गरज आहे. कॉम्पिटिशन त्याचं प्रमाणात वाढत आहे. म्हणून तुम्हाला हे सर्व मी या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की 50 गुणांना 25 प्रश्न येतात, सगळ्या गोष्टी मिळवायच्या. पण हे कशासाठी 200 गुणांना जे आहे तुम्हाला मेरिटमध्ये तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला 180 प्लस गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे. 180 प्लस गुण मिळवणारा विद्यार्थी तलाठी 2026 ला निवड यादीमध्ये नाव आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. पण मार्क किती मिळवायचे 180. पण ही काय तयारी असं काय जाहीर आल्याच्या नंतर होते का? अजिबात नाही. तयारी आत्तापासून तयारी करावं लागेल. आत्तापासून आपल्याला सगळ्या गोष्टी कलेक्ट कराव्या लागतील. आत्तापासून आपल्याला सगळा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण जर भरकुटला असून तर पुन्हा एकदा जाग यावं लागेल, पुन्हा एकदा ट्रॅकवरती यावं लागेल. आता कंबाईन बी झाली, कंबाईन सी झाली, आता वेळ आली तलाठी होण्याची, आता वेळ आली आहे नगर परिषदेची जाहिरातीची, आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करून दाखवायची. विद्यार्थी मित्रांनो बघा 0.25 या गुणांवरून सुद्धा आपला नंबर जातोय. ही आपली एक शर्मेने मान खाली घालावायची अशी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते. आणि हाच क्षण आपल्याला पुन्हा ऊर्जा देतोय, पुन्हा एकदा उठण्याचं सामर्थ्य देतोय. आणि होऊन पहा तुम्ही धुरंधर झाल्याशिवाय थांबू नका. कुठेतरी आपल्याला सरकारी जॉब मिळणं खूप गरजेचं आहे. आणि या जॉब मिळून आपल्याला त्यामध्ये यशस्वी होऊन आपलं पाय रोवायचे, आपलं स्वप्न देखील साकार करायचे, आनंद या ठिकाणी मिळवायचा आहे. अभ्यासक्रम समजला, मेरिटमध्ये नाव येण्यासाठी किती गुण लागतात ते समजले. मग आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की त्यानुसार काय करायचंय. प्लॅन करायचा आहे. प्लॅन कसं करायचं आहे, पूर्ण ह्याचं करायचं नाही, सब्जेक्ट नुसार प्लॅन करायचा आहे. आणि सब्जेक्ट नुसार तासिका बनवायची आणि ती फॉलो करायची, त्याचा पाठलाग करायचा आहे. बघा मग प्रत्येक विषयानुसार तुमचा प्लॅन झाला पाहिजे. प्रत्येक तासाला तुमचा जो काही विषय आहे तो बदलला पाहिजे, त्यावरती तुमचं काम झालं पाहिजे, मनापासून अभ्यास झाला पाहिजे. पण प्रत्येक विषयाला 1.5 तास द्या असं माझं मत आहे वैयक्तिक. 1.5 तास जरी दिला तरी तुमच्या दिवसातनं कमीत कमी 6 तास झाला पाहिजे अभ्यास. जर 2 तास दिले तर 8 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी कमीत कमी सांगितलं की 1.5 तास तुम्ही एका विषयाला द्या. बघा त्यानंतर चालू घडामोडी जो विषय आहे, जर सर्व विद्यार्थ्यांना, मला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी विचारलं की चालू घडामोडी किती दिवसाची करायची. मग पेपर एमपीएससी घेऊन द्या, एमपीएससी घेऊन द्या, पेपर टीसीएस घेऊन द्या. चालू घडामोडी ज्या दिवशी जाहिरात येईल त्याच्या अगोदर 1.5 वर्षाची चालू घडामोडीचा जो काही कार्यक्रम आहे तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. 1.5 वर्ष ज्या काही घटना घडतील ते 4-5 क्वेश्चन येतील चालू सामान्य चालू घडामोडीवरती. ते 1.5 वर्ष अगोदर म्हणजे 1.5 वर्षाची चालू घडामोडी तुम्हाला करायची आहे. 18 महिन्याची प्रश्न 1.5 वर्षापेक्षा जास्त पाठीमागे जाऊन विचारला जात नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे 1.5 वर्षाची चालू घडामोडी करायची.
पुढे जाऊन सांगतोय तुम्हाला उत्कृष्ट समाधान मिळवायचं, अभ्यास झालाय तुमचा, अभ्यास झालेला आहे. माझं मत काय आहे की तुमचा अभ्यास झालाय, ठीक आहे, रिलॅक्स आहे. जोपर्यंत तुम्ही PYQ सोडवत नाहीत आणि ते प्रश्न आपले बरोबर येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. तुम्हाला खरोखर प्रत्यक्ष दर्शनी तर तुम्हाला रिअलिटी मधलं समाधान हवं असेल, जर तुमच्या मनामधला आनंद या ठिकाणी तुम्हाला जर मिळवायचा असेल तर केलेल्या अभ्यासावरती मागे झालेले प्रश्नपत्रिकावरचे PYQ सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपला PYQ बरोबर येतो त्यावेळेसच आपलं समाधान या ठिकाणी झालेलं असेल, त्याच वेळेस सॅटिस्फॅक्शन झालेलं असेल. अदरवाईज तुमचे जर प्रश्न चुकत असतील तर विद्यार्थी मित्रांनो अजून आपल्याला कुठेतरी त्या अभ्यासक्रमावरती काम करण्याची गरज आहे. आपण कुठेतरी चुकतोय हे प्रामाणिकपणे स्वतःला समजून सांगण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्हाला PYQ सुटत नाही तोपर्यंत तुमचं सर्वोत्कृष्ट समाधान होणार नाही आणि तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधला सध्याच्या घडीला असणारा जो गुरु आहे तो PYQ आहे, तेच तुम्हाला तुमचा खरा अर्थ दाखवतोय. आम्ही दाखवत नाही तुम्हाला तुमचा खरा अर्थ. जो काही आरसा आहे तुमचा, जो काही प्रामाणिकपणा आहे, तुम्ही जो स्वतःला रिअलिटी काय समजताय आणि प्रत्यक्षात काय आहात हे जर तुम्हाला कुठे समजायचं असेल तर हा जो PYQ आहे हा तुमचा गुरु आहे. हा तुम्हाला लगेच तुम्हाला जाप केली अशी झापड मारेल जर उत्तर चुकलं तर. जर बरोबर आलं तर मायेनं तो तुम्हाला गोंजारील, जवळ करेल, तुमचं मन आपोआप त्याच ठिकाणी अट्रॅक्शन होईल. पण कधी ज्या वेळेस PYQ जो सोडवलाय त्यावेळेस तुमचा जर बरोबर आला तर तुम्ही त्याचं व्हाल, तो प्रश्न तुमचा होईल. अदरवाईज जर चुकला तर तुम्ही त्याच्यापासून अजूनही दूर जाल. दूर जायचं नाही. पळून जाणारा कधीही जिंकत नाही, रणांगण सोडून जाणारा कधीही जिंकत नाही. त्याकरता आपल्याला काय करायचंय, जिंकायचंय तर आपल्याला त्याला जवळ करायचंय, आपलंसं करायचंय, सोपं करायचंय, सहज करायचंय आणि ते आपल्याला सोबत घेऊन जायचंय परीक्षेच्या त्या सेंटरवरती आणि उत्तर बरोबर घेऊन यायचंय आणि नंतर यश आपल्याला या ठिकाणी आपल्या सोबत येणार आहे. तसं येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मग नंतर काय करायचंय, चुकलेल्या प्रश्नावरती अभ्यास करायचाय. आपल्याला ज्यावेळेस PYQ सोडवल्यानंतर आपला आरसा समोर दिसतोय, आपल्या मनाला प्रश्न विचारायचे की आपण कुठेतरी चुकतोय. आपला जो टॉपिक वरती PYQ चुकताय तो आपला परिपूर्ण झाल्याशिवाय सोडायचा नाही. म्हणून आपल्याला चुकलेल्या प्रश्नावरती अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही चुकलेल्या प्रश्नावरती अभ्यास करत नाहीत, चुकलेल्या अभ्यासाची जी काही लाईन आहे ती व्यवस्थित घडीवर घालत नाहीत, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेस आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चुकलेल्या प्रश्नावरती तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि तेच तुम्हाला या ठिकाणी बरोबर योग्य दिशेने घेऊन जाणार आहे. पण त्याच वेळेस तुम्हाला स्वतःची ओळख होणार आहे. कधी होणार तुम्हाला स्वतःची ओळख? तुमचा मित्र तुम्हाला ओळख करून देणार आहे आणि तुम्ही मित्रांनी ओळख करून देणे इतके लहान आहात का? नाही. सध्याच्या स्थितीला स्पर्धात्मक युगामध्ये कुणी कुणाला हा सोबत घेऊन जात नाही. आपण आपली वाट निर्माण करायची आणि आपल्या दिशेनं त्या वाटेनं या ठिकाणी जायचंय आणि यश मिळवायचंय. मग तुम्हाला या ठिकाणी कुठे समजणार आहे ह्या गोष्टी? ज्यावेळेस चुकलेल्या प्रश्नावरती तुम्ही अभ्यास करत जाल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या यशाकडे एक एक पाऊल पुढे जात असाल. तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा सगळ्यांच्या पुढे निघून गेलेले असाल आणि तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेले असाल. कधी? ज्या वेळेस तुम्ही तुमच्या चुका ऍक्सेप्ट कराल आणि त्या चुकावरती तुम्ही काम कराल. विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, लगेच पुढे जाऊया आपण. पुढे आता स्वतःला ओळखायचंय. कधी ओळखणार? चुकलेल्या प्रश्नावरती ज्यावेळेस तुम्ही स्वतः अभ्यास कराल तेव्हा तुम्ही स्वतःची ओळख या ठिकाणी स्वतःला ओळखणार आहे. जोपर्यंत तुम्हाला चुका होते पण त्यावरती दुरुस्त करण्याचं काम कुणीच करत नाही. ज्या वेळेस चुका झालेत असं समजलंय आणि स्वतःला त्याच वेळेस आपल्याला स्वतःला ओळखता येते की आपण अजूनही खूप मागे आहोत. आपल्याला सगळ्यांच्या पुढे जायचंय. बघा, सगळ्यांच्या पुढे जाण्यासाठी स्वतःला ओळखायचंय. ज्या वेळेस आपण चुका ऍक्सेप्ट करू त्यावेळेस तुम्ही स्वतःला ओळखणार आहे. त्याच्याशिवाय तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाहीत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मला हेच म्हणायचं की स्वतःला ओळखा आणि तुम्ही ग्रुप बनवा. काय बनवा? ग्रुप बनवा आणि ग्रुपनुसार एकमेकाचं या ठिकाणी अनालिसिस करा. मित्राला सांगा, त्याला आपल्याला काही गोष्टी सांगायला लावा. ग्रुप डिस्कशनने अभ्यास करा. बघा, अभ्यास करा म्हणतोय मी. काय म्हणतोय? फक्त अभ्यास करा. इतर गोष्टीला त्यामध्ये थारा देऊ नका. ग्रुप डिस्कशन मध्ये आपल्याला प्रामाणिकपणे जर अभ्यास केला तर तुमचा 1 महिन्याचा अभ्यास 5 ते 10 दिवसामध्ये कंप्लीट होऊ शकतो. पण तेवढी ग्रुप डिस्कशन मध्ये प्रामाणिकपणा आणि तेवढी ताकद असली पाहिजेत. नाहीतर ग्रुप केलाय आणि गप्पा दुसऱ्या चाललेत कट्ट्यावरच्या, तसं जमणार नाही.
मग विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची ओळख करत असताना आपल्याला आपले सवंगडी सुद्धा सोबत असणं खूप गरजेचं असतं. म्हणून ग्रुप डिस्कशनने अभ्यास करा. म्हणजे काय होतं, 4 गोष्टी त्यांच्या पण आपल्याला समजतात, आपलं बी नॉलेज त्यांना समजतंय आणि सोबत पुढे जायला मदत होते. निस्वार्थ मनाने एकत्र या, निस्वार्थ मनाने एकत्र या आणि ग्रुप बनून ग्रुप डिस्कशनने अभ्यास करा. स्वतःची ओळख जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की आपण किती पाण्यात आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदलच घडवू शकत नाही. पुढची गोष्ट सांगतोय तुम्हाला, व्यत्यय तुम्हाला आणणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा. तुमच्या अभ्यासामध्ये डिस्टर्ब करणाऱ्या व्यक्ती, तुमची गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, ते सुद्धा बाजूला करा. तुमच्या मोबाईल मधल्या काही गोष्टी तुम्हाला इरिटेट करत असतील, डिस्टर्ब करत असतील, त्या बाजूला करा. नातेवाईक तुम्हाला त्या ठिकाणी डिस्टर्ब करत असतील, त्यांना बाजूला करा. विद्यार्थी मित्रांनो, आपले आई वडील सोडल्यानंतर या जगामध्ये तू यशस्वी व्हावा असं कोणत्याही व्यक्तीला वाटत नाही. त्यामुळं तो जो काय आनंद आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायचा आहे आणि त्याकरता तुला यशस्वी व्हायचंय. मग तुला त्या नकारात्मक गोष्टीपासून दूर व्हायचे, तुला त्या डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टीपासून दूर जायचे आणि तुला यशाला गवसणी घालायची. त्याशिवाय तू यशाला गवसणी घालू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय पंचसूत्रे आहे ती तुम्ही तुमच्या या लाईफ सायकल मध्ये, या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये तुम्ही ही अवलंबा. तुम्ही सगळ्यांच्या पुढे एक पाऊल राहिल्याशिवाय राहणार नाहीत. हा स्वप्नील भंडारीचा शब्द आहे. त्या ठिकाणी थांबतो. भेटूया नवीन काय अपडेट आलं तर. तुर्तास धन्यवाद.